नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं स्वागत आहे. पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग मार्फत जो काही सुधारित आकृतीबंध त्या विभागाचा तयार होतोय त्याला मान्यता देण्याकरता एक जी आर आपल्याला समोर आलेला आहे. नवीन कोणती पदे आहेत त्या ठिकाणी दिसत आहेत, पदांची संख्या किती आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जाहिरात किती जागांची येऊ शकते ते पण या ठिकाणी आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी पाहणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, जास्त उशीर न करता आपण त्या ठिकाणी पाहायला चालू करूया. यामधून आपल्याला काय मिळतं या आकृतीबंधामधून त्याकरता आपल्याला हे आकृतीबंध पाहावे लागतात. बघा, पाणी पुरवठा विभागाचा हा आकृतीबंध या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. तर या माध्यमातून आपण या गोष्टी पाहणार आहोत की आपल्याला या ठिकाणी काय मिळते. बघा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलक या संवर्गाच्या पदांची कार्यनिहाय पुनर्रचना करण्यात येत आहे. आणि हा कधीचा आहे बघा, 22 एप्रिल 2026 या ठिकाणी आपल्याला हे पाहायला मिळते. आता यामध्ये ही जी काय दोन पदांचा या ठिकाणी स्पष्टपणे उल्लेख केलेला आहे की सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत जी कंबाईन घेतली जाते, परीक्षा घेतली जाते, मग गट ब किंवा राज्यसेवा असेल, या एमपीएससी मार्फतच ही पदे या ठिकाणी भरली जातात. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि लिपिक टंक लेखक म्हणून आपण या ठिकाणी आता बघतोय की ती नव्यानं भरपूर पदे या ठिकाणी आपल्याला या एमपीएससी मार्फत भरताना आपल्याला पाहायला मिळते ना. हीच संधी आपल्याला उपलब्ध होत असते. तर यामधून काय होते, प्रचलित आकृतीबंधानुसार संबंधित संवर्गातील प्रचलित आकृतीबंधानुसार 186 मंजूर पदांपैकी किती 186 मंजूर पदांपैकी 32 पदे किती पदे आहेत, 186 मंजूर पदांपैकी 32 पदे या ठिकाणी निरसित करण्यात आलेत व कमी करण्यात आलेली आहेत. ठीक आहे, परंतु असून एकूण 154 नियमित पदांच्या सुधारित आकृतीबंधास उच्चस्तरीय विभागाने या ठिकाणी मान्यता दिलेली आहे. समितीची मान्यता भेटली. वित्त विभागाची मंजुरी सुद्धा देखील प्राप्त झालेली आहे. त्या अनुषंगाने विभागाचा सुधारित आकृतीबंध संदर्भ 3 नुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक पदांची कार्यनिहाय पुनर्रचना करण्याची बाब विचाराधीन होती. पहिलीच विचार त्यावरती चालू होता, परंतु आता त्याला या ठिकाणी मंजुरी देण्यात येते. बघा, आता यामध्ये या आकृतीबंधानुसार मंजूर पदे व विभागाच्या सुधारित आकृतीबंधानुसार विभागातील निश्चित करण्यात आलेल्या 32 पदांचा तपशील या ठिकाणी दिलेला आहे. आता मंजूर किती केलेत, आता निश्चित पद केलेत त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही, कारण ती कमी केलेली आहेत. त्यामुळे आपल्याला तो महत्वाचा विषय नाहीये. सध्या महत्वाचा प्रधान सचिव 1 पद आहे, सहसचिव उपसचिव 4 पदे आहेत, विशेष कार्यकारी अधिकारी 1, सहसंचालक 1, अवर सचिव 10, कक्ष अधिकारी 19 पद आहेत, प्रकल्प अधिकारी 1 पद आहे, कक्षीय अधिकारी 19 पद आणि प्रकल्प अधिकारी 1, उप अभियंता 3 पदे आणि अशी आपल्याला पदे पाहायला मिळतात. आता पुढे काय सांगितलं त्यांनी त्या ठिकाणी आपण या ठिकाणी बघूया. सगळ्यात महत्वाचं आपल्यासाठी जे आहे ते आकृतीबंधानुसार प्रचलित आकृतीबंधानुसार या ठिकाणी आपल्याला आता जी पद पाहायला मिळतात, सहाय्यक कक्ष अधिकारीची एकूण 40 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत, 40 पदे, आणि लिपिक टंक लेखकची 50 पदे या ठिकाणी पाहायला मिळतात. ही जी 2 पदे आहेत, ही 2 पदे या ठिकाणी आपल्याला लोकसेवा आयोगामार्फत भरण्यात येतील आणि हा आपल्याला सगळ्यात महत्वाचा मोठा फायदा असणार आहे. ही कधी ना कधी याची भरती या ठिकाणी निघेल. कधी ना कधी म्हणजे कसं, जेव्हा महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत ऍड येते त्यामध्ये यांचा समावेश असणार आहे. बघा, आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जी काही क्लास 3 ची पदं आहेत, क्लास 3चं आता हे लिपिक टंक लेखक झालंच, परंतु इतर पदे काही जास्त नाहीत, परंतु 40 पदे जे आहेत ती 40 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता यानंतर यामध्ये पुढे काय सांगितलंय, सुधारित आकृतीबंधानुसार पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग कार्यस्थळमध्ये सहाय्यक कक्ष अधिकारी व लिपिक टंकलेखक पदाची कार्यनिहाय पुनर्रचना व तपशील सोबतच्या विवरण पत्रामध्ये दिलेला आहे, तो तुम्हाला या ठिकाणी सांगितलेला आहे. अशा पद्धतीने आपल्याला जो काही आकृतीबंध पाणी पुरवठा विभागाचा या ठिकाणी पाहायला मिळतोय, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचा, त्यातून आपल्याला जी काही पदं आहेत की एएसओ ची 40 पदं आणि त्यानंतर क्लर्कची 50 पदे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ही 50 पदे ही आपल्याला पुढील येणाऱ्या काळामध्ये जी जाहिरात येईल त्यामध्ये ती ऍड असलेली पाहायला मिळतील. ही संधी आपल्याला असणार आहे, कारण अनेक विभागाची मिळूनच ही खूप मोठी ऍड आपल्याला येत असते आणि त्यामधून आपली संधी साधायची असते. या ठिकाणी भेटूया पुढील अपडेटमध्ये. तुर्तास या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.